जालना शहरातील इंदेवाडी पाण्याची टाकी ते गोकुळधाम या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज सकाळी 10:30 वाजता जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात होत असल्याने परिसरातील हजारो नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। या रस्त्यासाठी तब्बल 2,40,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि वाहतुकीच्या समस्येमुळे नागरिकांचे हाल होत होते। या पार्श्वभूमीवर आमदार अर्जुन खोतकर यांनी स्थानिक नागरिकांना हा रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते। आता त्या आश्वासनाची पूर्तता करत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी शिवनेरी कॉलनी, गणपतीनगर, गोकुळधाम सोसायटी, साळगेनगर आणि मातोश्री कॉलनी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। उपस्थितांनी रस्त्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार अर्जुन खोतकर यांचे आभार मानले। याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह परिसरातील नागरिकांना प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। भाऊ, बऱ्याच दिवसाचा हा प्रलंबित रस्ता होता, नागरिकाची मागणी होती। आज तुम्ही आपल्या प्रयत्नाने हा रस्ता आज मंजूर झालेला आहे, काय सांगताल आज उद्घाटन? हो, गोकुळधाम या भागामध्ये निश्चितपणे रस्त्याची खूप मोठी अडचण होती। मी म्हणतो की बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहु अपेक्षित असा हा रस्ता आज या ठिकाणी सुरुवात होते, याचा आनंद मला आहे। आणि आज या ठिकाणी आपण बघताय की एक चांगलं समाज मंदिर आपण या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचंही लोकार्पण या ठिकाणी होत आहे। त्यामुळे एका चांगल्या कामाला माझ्या हाताने गती मिळाली, याचा मला आनंद आहे आणि या भागातल्या नागरिकाला शुभेच्छा। सर्वांचे पाठपुरावा केला त्याचे अभिनंदन। भाऊ, किती फंड आपल्याला मंजूर झालेला आहे? 2.5 कोटी रस्त्यासाठी आहे आणि बाकीचे 15-15 लाख रुपये उद्घाटन तुम्ही केलेलं आहे, कधी काम सुरुवात होणार आहे? झालं सुरू आज चला। नमस्कार। आज माननीय अर्जुन भाऊ खोतकर आमच्या गणपतीनगर कॉलनीमध्ये येऊन रस्त्याच्या कामासाठी त्यांनी उद्घाटन केलं आणि सर्व नागरिकांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्यांनी दिलेला आहे। आणि 2-3 वर्षापासून लगातार जे काम राहिलेलं होतं तर त्यांनी आज त्यांच्या शुभ हस्ते त्या रोडचं उद्घाटन केलेलं आहे। त्यामुळे सर्व नागरिक एक वेगळ्या खुशीमध्ये आहेत। काय नाव? स्नेहल सुनील बोंदरबार। दादा, काय सांगताल आज अर्जुन भाऊ खोतकर आमदार जे आहेत त्यांच्या हस्ते आज या रोडचं उद्घाटन झालेलं आहे? आपल्या जालन्याचे लाडके आमदार अर्जुन भाऊ खोतकर हे 2 वर्षापासून पाण्याची टाकी ते गोकुळधाम रोड ह्या पाठपुराव्यामागे लागलेले होते। आणि हा रोड जो आहे तो ग्रामीण आणि शहरी ह्या 2 भागात विभागलेला होता आणि हे त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे। ह्या गोष्टीचा आज आम्हाला आनंद आहे। आणि या रोडसाठी त्यांना 2,40,00,000 निधी मंजूर केला आहे आणि ते ह्या आमदारकीच्या लेवलच्या हिशोबानं बरोबर प्रयत्नशील काम करतात। आणि विधानसभेमध्ये बी त्यांना जालन्यासाठी 2-3 मुद्दे प्रस्थापित केले। या सगळे आम्ही अर्जुन भाऊ खोतकर हे आमदार असल्यामुळे आम्ही सगळे मजेशीर आहे समजा, बस बाकी। काय सांगताल आज आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे? आम्ही खूप आनंदात येत आज आनंदाचा दिवस होता आमच्याकरता। आज आम्ही किती वर्षे झाले हे याच्यातून चलतो, कोणाला कमरात गॅप येतात, कोणाला काही होते, कंटाळून गेलतो। आज आम्हाला इतका आनंद झाला अर्जुन भाऊ खोतकर आले तर रोडचं काम करण्यासाठी। काय नाव आहे तुमचं? शोभा। आज आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे, काय? आमची 2 वर्षापासूनची मागणी होती रोडचं काम लवकरात लवकर व्हावं म्हणून। गोकुळधाम ते पाण्याची टाकीचा रस्ता हा खूपच खराब झालेला होता, लोकांना चालताही येत नव्हतं आणि गाड्या पण व्यवस्थित चालवता येत नव्हत्या। पाऊस आले की खूपच घाण होत होती। 2 वर्षापासून भाऊच्या मागं लागून आज कुठं ते कार्य पूर्ण झाले। भाऊने आज रस्ता मंजूर पण केला आणि कामाचं उद्घाटन करून कामाला पण सुरुवात केलेली आहे। यासाठी भाऊंचं खूप खूप आभार। काय नाव? मनीषा सुखदेव भुंबर।